नमस्कार. आज आपण एका खूपच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. कुळ कायद्याने मिळालेल्या जमिनीच्या विक्रीबद्दलचे नवीन नियम आणि त्याची एकदम सोपी पद्धत. तलाठी मित्र या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हे चॅनल खास तलाठी, ग्राम महसूल अधिकारी आणि अर्थातच आपल्या शेतकरी बांधवांसाठी आहे. इथे तुम्हाला महसूल विभागाचे नवीन अपडेट्स, शासन निर्णय आणि सरकारी योजनांची सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत मिळेल. चला तर मग आजच्या महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. तुमची कुळ कायद्याने मिळालेली जमीन आहे का? आणि ती विकायची म्हटलं की जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीचा डोंगर समोर दिसतो का? हो ना, ही प्रक्रिया म्हणजे कधीकधी खूपच त्रासदायक आणि वेळखाऊ ठरते. पण थांबा, आता एक खूप मोठी आणि चांगली बातमी आहे. हा जो परवानगीचा अडथळा आहे ना, तो आता दूर झालाय. तुमचा वेळ आणि त्रास कसा वाचणार आहे हेच आपण आज अगदी सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. आज आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. आपण बघणार आहोत जुनी अट काय होती आणि नवीन सुधारणा काय आहे. परवानगीशिवाय विक्री करायची असेल तर नव्या अटी कोणत्या आहेत. नजराणा भरण्याची सोपी प्रक्रिया कशी आहे. यातले महत्त्वाचे मुद्दे आणि काही अपवाद कोणते आहेत. आणि शेवटी या सगळ्याचं एक सोपं सार. तर सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा बदल तो म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीच्या अटीमध्ये झालेला बदल. हो, ही जी किचकट अट होती ना ती आता खूप सोपी केलीये, म्हणजे जवळजवळ शिथिलच केलीये. चला बघूया नक्की काय बदल झालाय. बघा, आधी काय व्हायचं आणि आता काय होतं यात अक्षरशः जमीन आसमानाचा फरक आहे. 7 फेब्रुवारी 2014च्या आधी कुळाला मिळालेली जमीन विकायची म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी हवीच होती. आणि ही प्रक्रिया म्हणजे खूपच वेळखाऊ आणि किचकट. पण या तारखेनंतर एक नवीन सुधारणा आली आणि त्यानुसार जर तुमची जमीन तुम्हाला मिळून 10 वर्षांपेक्षा जास्त झाली असतील तर आता जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची अजिबात गरज नाही. खरंच यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळालाय आणि सगळी प्रक्रिया एकदम सोपी आणि वेगवान झाली आहे. आता हा बदल झाला, पण तो कोणत्या आधारावर झाला? तर तो झालाय 7 मे 2014च्या एका शासन परिपत्रकामुळे. या परिपत्रकाने मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 याच्या कलम 43 मध्ये एक महत्त्वाची सुधारणा केली. आणि याच सुधारणेनुसार ज्या जमिनींना 10 वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांच्या विक्रीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची अट काही शर्तींवर पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे. ठीक आहे, म्हणजे आता परवानगीची गरज नाही, हे तर खूपच छान झालं. पण ह्याचा अर्थ असा नाही की आता काहीच नियम नाहीत. परवानगीशिवाय जमीन विकायची असेल तर त्यासाठी काही नवीन आणि सोप्या अटी आहेत. चला, ह्या 4 महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत त्या आता आपण एक एक करून समजून घेऊया. या आहेत त्या 4 मुख्य अटी. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची आहे शासनाला नजराणा भरणे. दुसरी, जी व्यक्ती जमीन खरेदी करणार आहे ती शेतकरी असावी. तिसरी, खरेदीदाराच्या नावावर कमाल जमीन धारणा कायद्याच्या मर्यादेपेक्षा जास्त जमीन व्हायला नको. आणि चौथी अट म्हणजे या व्यवहारामुळे जमिनीचे तुकडे पडायला नकोत, म्हणजेच तुकडेबंदी कायद्याचं पालन झालं पाहिजे. आता हा नजराणा म्हणजे काय? अनेक जणांना हा प्रश्न पडतो. तर ही एक ठरलेली रक्कम आहे जी आपल्याला शासनाकडे जमा करायची असते. जमीन विकण्याआधी विक्रेत्या शेतकऱ्याला त्याच्या जमिनीची जी महसूल आकारणी आहे, म्हणजे जो सारा आहे, त्याच्या 40 पट रक्कम, हो 40 पट रक्कम शासनाकडे नजराणा म्हणून भरायची आहे. ही एकच आर्थिक अट आहे आणि ती पूर्ण केली की पुढचा मार्ग एकदम सोपा होतो. आता उरलेल्या 3 अटी या खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या पात्रतेबद्दल आहेत. म्हणजे जी व्यक्ती जमीन विकत घेणार आहे ती कायद्याप्रमाणे शेतकरी असलीच पाहिजे. दुसरं म्हणजे त्या व्यक्तीच्या नावावर कायद्याने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त जमीन होऊ नये. आणि तिसरं म्हणजे या खरेदी विक्रीमुळे जमिनीचे अनावश्यक लहान तुकडे पडता कामा नयेत. या गोष्टींची खात्री करणं खूप गरजेचं आहे. चला, आता आपण या सगळ्यांमधल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे जाऊया. ही नजराणा रक्कम भरायची कशी, त्याची प्रक्रिया काय आहे, अर्ज कुठून करायचा, पैसे कुठे भरायचे आणि आपल्या सातबारावर त्याची नोंद कशी होणार, ही प्रत्येक पायरी आपण आता सविस्तर आणि अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. विश्वास ठेवा, ही प्रक्रिया खूपच सोपी करण्यात आली आहे. बघा, पहिली पायरी, शेतकऱ्याने तहसीलदारांकडे नजराणा भरण्यासाठी एक साधा अर्ज करायचा. दुसरी पायरी, तहसीलदारांनी अर्ज मिळाल्यानंतर फक्त 2 दिवसांच्या आत तुम्हाला 40 पट रकमेचं चलन तयार करून द्यायचंय. तिसरी पायरी, तुम्ही ती रक्कम शासकीय कोषागारात भरायची.
चौथी पायरी, पैसे भरल्याची पावती आणून तलाठ्याकडे द्यायची. आणि 5वी, शेवटची पायरी, तलाठी त्या पावतीवरून तुमच्या सातबारावर नजराणा रक्कम भरलेली आहे अशी नोंद घेतील. झालं. इतकी सोपी आहे ही पूर्ण प्रक्रिया. आणि हे बघा, हे मी माझ्या मनानं सांगत नाहीये. शासन परिपत्रकातच अगदी स्पष्ट लिहिलंय की एकदा का सातबारावर ही नोंद झाली की तो शेतकरी आपली जमीन विकायला पूर्णपणे मोकळा आहे. अर्थात इतर कायदेशीर अटी पाळून. म्हणजे ही एक नोंदच तुमच्यासाठी परवानगीचं काम करते. ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी वाटत असेल, हो ना? मग अशाच महत्त्वाच्या आणि अचूक माहितीसाठी आपल्या तलाठी मित्र चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे असे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडून सुटणार नाहीत. बरं, आता आपण या नियमातले काही महत्त्वाचे बारकावे आणि अपवाद बघूया. कारण प्रत्येक केस सारखी नसते. काही विशेष परिस्थितीत काय करायचं हे समजून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिला आणि हमखास विचारला जाणारा प्रश्न, समजा जमीन मिळून अजून 10 वर्षे पूर्ण झालीच नाहीत, मग काय? याचं उत्तर अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. जर 10 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला नसेल तर तुम्हाला या नवीन नियमाचा फायदा मिळणार नाही. अशा वेळेस तुम्हाला जुन्या नियमाप्रमाणेच जमीन विकण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घ्यावीच लागेल. ही गोष्ट कृपया लक्षात ठेवा. आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, ज्यांची प्रकरणं पेंडिंग आहेत त्यांचं काय? समजा तुमची 10 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि तुम्ही परवानगीसाठी जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये अर्जही केलाय, पण तो अजून मंजूर झालेला नाही. अशा वेळी काय? तर शासन परिपत्रक सांगतं की ती फाईल आता परवानगीसाठी थांबवून ठेवू नका. त्या प्रकरणावर थेट नवीन नियमानुसार नजराणा भरून घेण्याची कार्यवाही तात्काळ करा, म्हणजे तुमचा वेळ वाचेल. आता एक विशेष सूचना आहे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी. जर त्यांच्या जमिनीला 10 वर्ष पूर्ण झाली नसतील तर त्यांच्यासाठी विक्री परवानगीची जुनीच पद्धत लागू राहील. त्यांच्यासाठी या नियमात सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही. चला तर मग, आता आपण या सगळ्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आत्तापर्यंत जे काही आपण पाहिलं त्याचा एक सारांश बघूया. शेतकरी आणि तलाठी किंवा महसूल अधिकारी या दोघांसाठीही महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते आपण थोडक्यात पुन्हा एकदा पाहूया. शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी 4 महत्त्वाचे मुद्दे. 1. 10 वर्ष पूर्ण झाली असतील तर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची टेन्शन घेऊ नका. 2. फक्त साऱ्याच्या 40 पट नजराणा भरा आणि विक्रीची प्रक्रिया सुरू करा. 3. अर्ज जिल्हाधिकारी ऑफिसला नाही तर थेट तुमच्या तहसीलदारांकडे करायचा आहे. आणि 4. एक खूप चांगली गोष्ट म्हणजे जरी तुम्हाला आज जमीन विकायची नसेल तरी तुम्ही भविष्यासाठी हा नजराणा आगाऊ भरून ठेवू शकता. आता तलाठी आणि महसूल अधिकारी मित्रांसाठी महत्त्वाचे मुद्दे. 1. शेतकऱ्याचा अर्ज आला की तहसीलदारांनी 2 दिवसात चलन द्यायचे हे बंधनकारक आहे. 2. नजराणा भरल्याची पावती मिळताच 7/12वर त्याची नोंद घेणं आपलं कर्तव्य आहे. 3. तुमच्या दप्तरी जी काही जुनी पेंडिंग प्रकरणं आहेत, ज्यात 10 वर्ष पूर्ण झाली आहेत, ती नवीन नियमाप्रमाणे पटापट निकाली काढा. आणि 4. ही सुधारणा 7 फेब्रुवारी 2014 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू आहे हे लक्षात असू द्या. मला आशा आहे की कुळ कायदा जमीन विक्रीच्या या नवीन आणि सोप्या नियमांबद्दलची सगळी माहिती तुम्हाला अगदी स्पष्टपणे समजली असेल. ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे ती तुमच्या ओळखीच्या इतर शेतकऱ्यांपर्यंत आणि महसूल कर्मचाऱ्यांपर्यंत नक्की पोचवा. आणि हो, जाता जाता तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.